नमस्कार मित्रांनो, अक्षय गरज ब्लॉग्समध्ये तुमचं बऱ्याच दिवसानंतर सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत जवळपास 5:30. आम्ही आता चाललो प्रयागराजला महाकुंभ मेळ्यासाठी चाललेलो आहोत. तर आता आमचे सगळे जे आम्ही म्हणजे ॲक्च्युली 11 जण जाणार होतो, पण आता आम्ही 7 जणच आहोत. तर आम्ही एकच गाडी इनोवा घेऊन चाललेलो आहोत. आता आलेले आहेत सगळे खाली. चला आता जाता जाता देवाऱ्यात पाया पडू. ॲक्च्युली लेट झाला आहे, चला आता देवाऱ्यात जाता जाता पाया पडू आणि चला जाऊयात. तुम्हाला दाखवते पुढं कसा काय ते. तर मित्रांनो, तर माझ्यासोबत आज श्रीनाथ आहे. बऱ्याच दिवसानंतर भूटान टूर नंतर आज मला भेटलाय तो. तर आता आम्ही कसारा घाटाच्या आसपास नाश्त्यासाठी थांबलो आहोत. तर आपली गाडी आहे, तर चला आता जाऊन नाश्ता करूयात. पोहा आणि उपमा मागवलाय आणि श्रीनाथने कसा आहे मसाला डोसा कडक यार मेंदूवडा. तर आपल्यासोबत आज ॲडव्होकेट भार्गव मामा आहेत आणि रांजणपाडा गावचे उद्योगपती विजय शेठ घरात. तर आता आहोत आम्ही जबलपूरमध्ये पोहोचलो. आता मग आल्या पहिले जेवण केला म्हणजे टेन्शन नको. तर जेवल्यावर काहीतरी स्वीट लागते म्हणून आता स्वीटच्या दुकानात आलो. आज काही जास्त ब्लॉग शूट केला नाही कारण आज मेन म्हणजे ट्रॅव्हलिंगच होती. तर जे काय आहे ते उद्या रांजणपाडा एक्सप्रेस करत. विजेता कसं वाटतं इकडं आल्यावर? एकदम मस्त ना भार्गव मामा, एकदम जबरदस्त. तर हे आहेत आमचे बबलू शेठ जबलपूरवाले. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता वाजलेले आहेत जवळपास 6:30. मित्रांनो पहिले त्या जाऊ द्या सगळा. ड्रेसिंग कशी वाटते त्या सांगा पहिले. कडक ना. तर मित्रांनो आता असा विषय इथं का म्हणजे आम्ही बरेच वेळा इथून गेलो, बहुतेक वेळा तरी आम्ही जबलपूरमध्ये स्टे करतो, पण हल्ली इथं रूमांचा रेट म्हणजे डबल रेट आहे हल्ली डायरेक्ट. तर आता इथून प्रयागराज आम्हाला एक 350 किलोमीटरवर असेल. तर बरं लवकर रनिंग मारल्यावर कसा जरा ट्रॅफिक भेटणार नाही. अजून तिथली काही रणनीती आम्हाला काही माहिती नाही. एक मित्र गेलेला आहे तिकडं, तर त्याच्याशी आमचा कॉन्टॅक्ट चालूच आहे समजा का पार्किंगचा गाडीचा कसा काही विषय आहे. पण मित्रांनो इथं हल्ली आम्ही 350 किलोमीटर थांबलो तरी रूमांचा रेट डबल आहे. तिकडं तर बेकारच काम आहे. रूम बीम समजा काय भारी होती रूम, पण रूमांचा रेट डबल आहे. तर चला आता ॲक्च्युली लेट झाला आहे. 6ला निघायचा होता, 6चं 6:30 झालं. नशीब 7:30 झालं, तर 7 वाजलं असतं. चला आता गेली सगळी खाली, आपण पण चला खाली जाऊ. सोला महाराष्ट्रामधून बाईकवर आलेत, बघू शकता तुम्ही. गेलो तिकडे गेलो ते. तर आता फायनली आम्ही आता इथं पोचलेलो आहोत. म्हणजे प्रयागराजची तर गाडी पार्किंगला लावली हल्ली. नशीब पण एवढंच चांगलं आहेत ना आमचं. किती 2 किलोमीटर आलंय ना. 2 किलोमीटर आलंय फक्त. नशीब पण साथ देत आहेत आणि आम्हाला विजय शेठ घरत यांची पण साथ आहे. बोला काय विजय शेठ, आता किती किलोमीटर आलंय आपल्याला? चालत किती किलोमीटर जावं लागेल? चालत आता अर्धा 1 किलोमीटर जायला. हा म्हणजे इथून जवळच आहे. आता गाड्या लोकांनी 15-15 किलोमीटर लांब लावलेल्या. शेवटी काय आहे, नशीब चांगलं आहे, बाकी काही विषय नाही.
चला आता ही गॉगल घे. कसा आहे तुझा रॉयल काम आहे ना भाई. गॉगल गॉगल लागतं का कंपल्सरी. गावांत नाही. आणि गोविंदा घरत यांनी घरी नेण्यासाठी गंगाजल याची व्यवस्था केलेली आहे. विजय शेठ घरात झोप पूर्ण झाली का नाही तुमची. हो झाली ना. आणि आज सनी दिसणार नाही तुम्हाला. तो जरा जादू मोड ऑन मध्ये आहे. चला आता चला लवकर भाई गर्दी नाही तर. गाडी लॉक कर. नशीब चांगले आहेत बाकी काही नाही. गाडी आहे लॉक. चला गाडी पण आता पार्किंगला लावलेली आहे सेफ. हे भार्गव मामा काय गेला. हा भार्गव मामा जरा डीलिंग करते. चला मग आता काय अशा इथून आता हारेल घाट 2 किलोमीटर आहे फक्त. किती किलोमीटर. 2 किलोमीटरच आहे ना. ॲडव्होकेट भार्गव मामा. मामा ओके काम झालं का नाही आपला. एकदम मस्त मस्त मजा आली. नाही पण नशीब आहेत का नाही. नशिबान आपण आहो की 144 वर्षांनी हा कुंभमेळ्याचं दर्शन आपल्याला नाही. आणि आपले इकडूनचे लोक आलती तेव्हा ते 15-15 न 20-20 किलोमीटर मागे गाड्या लावलेल्या. आपण 2 किलोमीटर आलो. कारण त्यावेळी शाहीस्नान असल्यामुळे भरपूर गर्दी असल्या कारणाने त्या बाहेर गाड्या होत्या. हा ते शाहीस्नान नसल्यामुळे आपल्याला एकदम म्हणजे खुल्ला भेटलेला एकदम. आज आमचं लई नशीब आहे. म्हणून कोणी जर येत असेल तर शाही स्नानच्या दिवशी येऊ नका कृपया करून. आता बहुतेक तरी खाली आहे. आता चाललो संगमजवळ त्रिवेणी संगमजवळ स्नान घेण्यासाठी. 2 किलोमीटर आहे. ते बोलताना रिक्षा करू. चला बघूयात आता. तर भाई आत्ता आम्ही आलेलो आहोत बोट हाऊस जवळ. आता चाललो त्रिवेणी संगममध्ये. हा नाही फिरून आणल्याशिवाय पैसे नाही. आता चाललो आम्ही त्रिवेणी संगममध्ये आहे. किती रुपये पर पर्सन बोलत होतं. पहिले आपण तिथं आल्यावर 500 रुपये पर 500 पर्सन. per त्याप्रमाणे person. 3500 रुपये होतात 7 जणांचं. इथं थोडा खालती आलात. 1-2,000ला आम्ही डन पण केलता. नंतर आम्हाला पोलीस भेटलं. पोलीस बोलला 250 रुपयाप्रमाणे इथं Per तुम्हाला person, बोट भेटले. हा. त्याप्रमाणे 1750 रुपयात आम्हाला इथं बोट भेटलेले आहे. आता आम्ही त्रिवेणी संगममध्ये जातो आणि आंघोळ करतो. चला त्रिवेणी संगममध्ये जाऊया आता. प्रॉपर स्नान घेऊ. आता आज बार्गेनिंग करा मेन म्हणजे. आता 500 रुपये बोलताना फसवता नाही तर. म्हणून बार्गेनिंग करून चला. आवरा ऊन लागते ना काय तिथं. बेकार नाही बेकार ऊन आहे. लई करपलो. पण नशीब पब्लिक पण कमी आहे म्हणून काय एवढा इश्यू नाही. म्हणून चालून जाते सगळा. नाही तर मग हालत जाम खराब झाली असती. आपली ते साईडला आहे. आता चाललो ना मी ओढ्या क्रॉस करत लई लांब आहे वाटतं वरी. हे बसलं होतं आता ऊन. ये आपली ये बघा भाई साहब. विजय शेठ बघा कसा क्यूट बॉय दिसतो यार. विजय शेठ करत रांजणपाडा गावचे उद्योगपती. आयात बसून नंतर मग लोड नाही घेणार ना. नाही तर माझी पलटी. मामा इकडे बस. मामा ये बाजूला बस. आम्ही येते बाजूला बस. फुल पब्लिक आहे का गाईज. फुल पब्लिक आहे. तिकडं अख्खा जाम झालाय. पण आपण थोडा वेगळ्या साईडने आलो म्हणून आपल्याला पब्लिक ब्रिजवशी त्या साईडला ब्रिजवशी आलो असं त्या साईडला गेलो असं पण. हा पब्लिक फुल आहे. आमची पब्लिक बघा पहिले. आता चाललो त्रिवेणी संगममध्ये स्नान घ्यायसाठी. टाका रे गावाला टाका ना बाब्या.
बोल रे. टाक टाक भाई टाक. चला काय आता चाललो गंगा स्नान घेण्यासाठी. फुल गर्दी झालेली आहे का? फुल गर्दी झालेली आहे. काय मामा काय म्हणतस? कपडा इथं नाही, कपडा तिथं चेंज होतो. मग कपडे द्या नाही होतं. कपडे द्या घेऊन जायचं आहे. सगळेजण त्याला कशाला सर्वजण त्याला आया बॅगिंगवर लक्ष ठेवायला लागेल ना कोणतरी. बॅग बी घ्या तिकडं. एक दोन तर आहेत. कपडे तिकडं. चला मग तिकडं जाऊ. तर आता पोचलेलो तिथं. लय भऱ्या क्रॉस करून यावं लागलं काय. फुल पब्लिक आहे. फुल पब्लिक आहे फुल. चला आता जाऊया. बाबा बाबा पाणी कसलं थंड आहे. बेकार. तर आता आम्ही जे गोष्टीसाठी आलतो म्हणजे त्रिवेणी संगममध्ये स्नान घेण्यासाठी तिथं आता आम्ही पोचलेलो आहोत. आता चला तिथं जाऊन स्नान घेऊया. आम्ही तिघं चौघजण गेलो तिकडं. पाणी तर जाम थंड आहे. पण म्हणजे महाकुंभ म्हणजे एक त्रिवेणी संगममध्ये स्नान घेण्याचा एक आपल्याला भाग्य समजता येईल आपला. कारण की नशीब ज्यांचं नशीब म्हणजे ज्यांचं नशीबच असतं ते तिथं येऊ शकतात. आणि आम्ही त्याच्यातले एक आहोत. आम्हाला सारखा अभिमान आहे हिंदू असण्याचा. म्हणून ज्यांना येता येईल त्यांनी नक्की या तुम्ही आणि स्नान घेऊन जा इथे. तर कसं वाटतं तुला? झोप आली का? आणि श्रीनाथ पाटील आणि अनिकेत पाटील साहेब रिक्षाचे मालक कधी घेतले? इथं धंदा करणार आहे का? कधी घेतले पण कितीला घेतले? दिल्ली भाड्यावर घेतले. असं आहे का? ट्रॅफिक बघा कधी लागली. अर्धा तास झाला ट्रॅफिक मध्ये जाईल. इथं गाडी तिकडे पार्किंगला लावली. चलो चलो चलो. हे चल चल बस 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 पटकन बसा पटकन. या बसा अजून सिग्नल पण सुटला नाही. आता आम्ही त्रिवेणी संगमच्या इथं चाललो म्हणजे आपला आखाडा बघायला चाललो. आणि मग अशी रिक्षान बसलेलो. आता रिक्षांची उतरलो तर चालत चाललो. तिकडं अख्खा जाम लागलाय. मग शेवटी रिक्षांची उतराची पाली आली. आता झालं चालत. चला भाई जर महाकुंभ मेळ्याला आपण येत आहोत जर आखाडच नाही एक्सप्लोर केलं तर फायदा आहे का काही सांग? फायदा नुकसान काही माहित नाही. पण आता आपण चाललेलो आहोत आखाडे एक्सप्लोर करायला. बरोबर आहे. हो. त्या आखाडे काही आहे ते अजून काही दिसलं नाही. अरे यार ते आपण शोधू आपण आता ते शोधात आहे. म्हणजे बघ किती चालायला लागलं किती परिश्रम करायला लागले तरी चालतील. कारण की विषय काय माहितीये का आता म्हणजे आम्ही लई लांबची चालवत होतो. म्हणजे 1 किलोमीटर जवळपास चाललो असेल. पण आम्हाला अजून नक्की इथं कसं काय ते माहितीच नाही. म्हणून आम्ही आली संगम घाटपर्यंत आलोच. आता चालत आखाड्याच्या दिशेने म्हणजे तिथं साधू संत आपल्याला बघायला भेटतील. तिथे कसं काय असतं ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. पहिली गोष्ट प्रत्येक जण कोणाला जर इथं आल्यानंतर आखाडा बघायचं असेल ना तर तुम्ही बोटीने यायच्या जागी डायरेक्ट बाहेर टू बाहेर रिक्षा त्याच्यामध्ये तुमचा आखाडा पण एक्सप्लोर करून होता आणि स्नान पण होतं आणि पैसे कमी लागतात. पैसे पण कमी लागतात. तिथं बिन फुकट हल्ली पैसे वेस्टेज चाललं आमचं हल्ली. काय काय वाटतंय दुसरा त्यांनी चालायला पण लागतंय. नाही ये इकडे बघा ये इकडे आहेत ना मी नुसतंच आवडतात बिनकारणीच आवडतात. बिनकारणी काय बोलायचं आता सांगा भाई. पाळणं बिणं फुल लागलं. एकच नंबर काम आहे ना.
3 किलोमीटर चाललो असेल बेकार. तरी अजून आम्हाला तो आखाडा भेटत नाही. आम्ही हल्ली जे पूल बनवलेलं आहेत ना इथं, म्हणजे याच्यावरून गाड्या पण जातात, जे पूल बनवलेलं आहेत ना त्याच्यावर हल्ली चालतो आम्ही. खतरनाक, लय डेंजर बनवलं आहे अख्खा सगळा तिकडं. अजून ते साईडला लाईटर दिसतात ना, तिकडं बसलेलं आहेत साधू संत. चला आता चाललो तिकडंच, बघूया आता. मग विषय काय झाला माहिती आहे का, त्या सोन्यात असा चुकलं कुठंतरी, ते कुठं चुकलं आम्हाला समजत नाही हल्ली. लाईव्ह लोकेशन टाकता आणि ते वेगळाच काही कुठंतरी गेलं झाले. तर बघूया आता, भेटलं तर ठीक आहे, ना तर मग त्यांना सांगतो डायरेक्ट गाडी जवळ पोचा. आता 5 किलोमीटर नंतर पोचलो इथं आखाड्यांजवळ. जवळपास 5 किलोमीटर चाललो असेल ना मग ब्या. 5 किलोमीटर चाललो, पायानं मस्त पायांचा पालना झालंय. हे बघा इकडं बसलेले आहेत साधू, इथून सगळं चालू होता ना आखाडं. जेवढे दाखवता येतील तेवढे दाखवतो आम्ही तुम्हाला. 100% श्रीनाथजी आहे. हे बघा आखाडं, इथून चालू होता ना आखाडं. आता चला. गाईज योच हा तो बाबा जो व्हिडिओ तुम्ही रील्स बिल बघल्या शिव त्यानं पक्का मारताय. म्हणून इथे येऊन फोटो विटो काही काढू नका, तर काही चुकीचा प्रश्न विचारू नका, त्याच्या लई मार कशी बघू शकता. हे बघा हा तुमचा आहे तो बाबा. याच्या पण व्हिडिओ काही काढू नका, तो पण लई मारतोय पब्लिकला इथं. कोण आलात तर या आखाड्यात या. हात उंच केलेला बाबा आणि जो व्हिडिओमध्ये रील्समध्ये तुम्ही बघता सध्या ट्रेंडिंगला आहे, तो सगळ्यांना मारतोय, तो तुम्हाला इथंच भेटेल. डोलो बिलो काही जुलै बेकार झोंगायला लागलं ना इथं सगळीकडं. आता धूप झालाय ना त्याच्यामुळे. काल ॲक्च्युली 13 ते 14 किलोमीटर आम्ही जवळपास त्याचे जास्त पण चाललो असून, म्हणजे ते आखाडे वगैरे फिरलो. आणि रात्री ॲक्च्युली लेट झाला म्हणून काय रात्री शूट नाही केला. ॲक्च्युली 12:30-1 वाजला इथे रूमवर यायला, म्हणून काही जास्त शूट नाही करू शकलो रात्री, कारण की जाम कंटाळलो आणि दमलेलो पण खूप. म्हणून पण काय तुम्हाला सांगते ना, ही जिंदगी आहे ना, ही वेगळीच जिंदगी आहे. म्हणजे आपण थायलंड दुबई फिरू पण, किंवा कुंभमेळ्याला व्हिजिट करणं पण एक लई मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. काय मामा, अभिमानाची गोष्ट आहे ना. मेन म्हणजे आम्हाला यायचं होता, म्हणजे कुंभमेळा बघायचा होता. काय आहे आयुष्यात कधी बघायला भेटतंय नाही भेटत, म्हणून आत्ताच बघून घेतलेला. काय मामा, 144 वर्षात 144 वर्षांनी भेटला आहे. पण काय बरं, आणि हो, आणि 100% आम्ही याचे साक्षीदार आहोत, महाकुंभमेळ्याचे आम्ही साक्षीदार आहोत. म्हणून काय आहे माहिती का, ज्याला म्हणजे अजून 26 तारखेपर्यंत आहे, पण ज्याला कोणाला यायला पॉसिबल होईल त्याही 100% या आणि महाकुंभमेळ्याचे साक्षीदार व्हा. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात आता पुढच्या ब्लॉगमध्ये.